ये ग विठाबाई माझी पंढरीची आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, इतक्या सहित बाबा यावे माझे रंगणी नाचावे, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जणी, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांची किल्या स्मरण होय सकळ विधीचे अधिकरण, तेची वंदो श्री गुरुचरण ते नमस्कारो मी आता. ओम नमो जियध्या वेद प्रतिपाध्या जय जय ससिद्ध्यात्मरूपा देवा तोच गणेशु, म्हणे निवृत्तीदास अवधार जोजी वचन ऐका कमळापती, वचन ऐका वचन ऐका कमळापती, माझे रंगाची विनंती, माझे रंगाची विनंती, माझे रंगाची विनंती, माझे रंगाची विनंती, वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती, कर जोडी तो कथे काढी आपण सावे जवडी मस्तक हे पायावरी, या वार करे संतांच्या नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आत्रत्रय जननी देवांचे, अनादि निर्गुण प्रकट भवानी, अनादि निर्गुण प्रकट विविध
मोह महिषासुर मर्दना लागणी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागणी पावसी निर्वाणी व माऊलची रेणुका दार उघड बया ग दार उघड बया माऊलची रेणुका दार उघड बया ग दार उघड वणीची सप्तशृंगी दार उघड बया कोल्हापूरची महालक्ष्मी दार उघड बया माहूरची रेणुका दार उघड बया तुळजापुराची अंबाबाई दार उघड बया अग सोन्याची समई लावली तुझ्या दारात सोन्याची समई लावली तुझ्या दारात सोन्याची सवय लावली तुझ्या दारात सोन्याची सवय लावली तुझ्या दारात सोन्याची समई लावली तुझ्या दारात सोन्याची समई लावली तुझ्या दारात सोन्याची सवय लावली तुझ्या दारात सोन्याची सवय लावली तुझ्या दारात येगा भटाईचा माझ्या घरात येगा भटाईचा माझ्या घरात ओ एक बटाईचा माझ्या घरात एक बटाईचा माझ्या घरात सोन्याची सवय लावली तुझ्या दारात सोन्याची सवय लावली तुझ्या रानवाड्यात रान मंदिरी आशी बसली भंडाई माऊली अनादि निर्गुण रक्षती जशी कोल्हापूरची लक्ष्मी जशी माहूरची रेणुका जशी वणीची सप्तशृंगी जशी माहूरची रेणुका इतकं सुंदर स्वरूप रुंदर आणि आत्मसमर्पण भावाने दिसणारं आपल्या महादेवी भटाई देवस्थानाचं भव्य दिव्य रूप आहे म्हणून त्या देवी करता सगळ्यांनी वरती हात करा आणि टाळी वाजवा करा वरती हात मी सांगेल तेव्हा भजन करा करा वरती हात भजन करत राहा बिगर टाळीचं भजन करू नये दोष लागतात माणसाला सुंदर भजन करायचं पाना पानात भटाई तुझा नाव पाना पानात भटाई तुझा नाव मला दिसत या मला दिसत या भटाईचा रूप मला दिसत या भटाईचा रूप मला दिसता या बटाईचा रूप मला दिसता या बटाईचा रूप मला दिसत या भटाईचा रूप मला दिसत या भटाईचा रूप मला दिसता या बटाईचा रूप मला दिसता या बटाईचा रूप पाना पानात पाना पानात पाना पानात देवी तुझा गाव अंगा गाव मला दिसत या भटाईचा रूप मला दिसत या भटाईचा रूप मला दिसता या बटाईचा रूप मला दिसता या बटाईचा रूप रोड घ्या गाना तुला गाणं रोड घ्या
सुंदर असा भव्य दिव्य प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग श्री क्षेत्र आई जगदंबा कुलस्वामिनी भटाई माता भक्त परिवार आयोजित सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी निमित्तानेही श्री भटाई माता मंदिर देवस्थान बधाने नवे तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी सुंदर असं गोड नियोजन आहे. सद्गुरु जोग महाराजांच्या या पुण्यतिथी निमित्ताने अवचित्त साधून आई जगदंबेच्या या दारामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आणि भगवती मातेचा जागर आहे. सुंदर अशा या वातावरणामध्ये आईच्या दरबारामध्ये चालत असलेली सेवा श्री गुरु महाराज भगवंताच्या कृपेने आई जगदंबेच्याही कृपेने आणि श्री गुरुवर्य मोठे बाबा यांच्याही आशीर्वादानं चालत असलेला हा सप्ताह पंचदिवसीय अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह या ठिकाणी श्री गुरुवर्य मारुती बाबा कुऱ्हेकर अध्यापक सद्गुरु जोग महाराज आळंदी श्री गुरुवर्य परमेश्वरजी बाबा जायभाये अध्यापक सद्गुरु जोग महाराज संस्था आळंदी श्री गुरुवर्य परमेश्वरजी नाना महाराज अध्यक्ष श्री गुरुदेव मोठे बाबा प्रतिष्ठान सुराय श्री गुरुवर्य हरिभक्ती पारायण सुदर्शनजी महाराज दादा महाराज अध्यक्ष संत ज्ञानेश्वर महाराज पाठशाळा गोंदूर धुळे यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तसेच या ठिकाणी जे महात्म्यांची उपस्थिती आहे आयोजक समस्त बदाने व श्री कुलस्वामिनी भटाई माता भक्त परिवार ज्यांच्याकडे सुंदर असे संत भोजन कीर्तन सेवा कैलासवासी नारायण धर्मा मारणार यांच्या स्मरणार्थ श्री भुरा नारायण मारणार भटाई देवी यांच्याकडून संत भोजनी राजेंद्र भीमा सरक भटाई देवी असे संत भोजन आहे. श्री हरिभक्ती पारायण सायंकाळ भोजन श्री भानुदास श्रीराम बधाणे लोंढवे तालुका मंडणीर अशी संत सेवा या ठिकाणी आहे. गुणीजन महात्मे उपस्थिती तरुण मित्र मंडळ श्री भटाई देवी वस्ती नवे बदाने तालुका जिल्हा धुळे साऊंड सिस्टीम श्री हरिभक्ती पारायण जगद्गुरु साऊंड सर्व्हिस सुलवाडे गणेश दादा चेतन दादा बदाणे सर्व आईच्याच कुडाचे आणि आईच्याच पुजारी आहेत. सुंदर असं या ठिकाणी ज्यांची संकल्पना सहसंकल्पना आहे असे हरिभक्ती पारायण युवा कीर्तनकार सद्गुरु जोग महाराज आळंदी येथे शिक्षण घेतलेले श्री हरिभक्ती पारायण अशोकजी महाराज पाटील बधाने लोंढवे यांची उपस्थिती आहे. हरिभक्ती पारायण युवा कीर्तनकार हरिभक्ती पारायण विठ्ठलजी महाराज पाटील बधाणे शिरधाणे सद्गुरु जोग महाराज विद्यार्थी श्री हरिभक्ती पारायण माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या दारामध्ये आणि त्या आळंदीमध्ये अनंत वर्षापर्यंत सेवा केली. रोहितजी महाराज सिसोदिया सुरायकर हरिभक्ती पारायण श्रीरामजी महाराज सरक नवी बदाणे वादक मृदुंगमणी हरिभक्ती पारायण जयतजी महाराज पाटील वाघाडी विनेकरी महाराज इथलेच का करण महाराज हे दोन बालगोपाल मंडळी सुंदर असे तुम्ही भक्तिमती माता बालगोपाळ भजनी मंडळ आळंदी ते पंचक्रोशीतील भजनी मंडळ संत ज्ञानेश्वर महाराज पाठशाळा आणि समस्त पंचक्रोशीतील नवे बदाने शिरधाने खंडलाय नेर कुसुंबा वर्धाने सैताडे खोबरे अक्कलपाडा इच्छापूर तसेच या ठिकाणी यूट्यूब चॅनलवाले दादा लाईव्ह प्रसारण दाखवणार आहेत. ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनलवाले दादा श्री हरिभक्ती पारायण दिनेश पाटील यांची उपस्थिती आहे. आणि सुंदर असं या ठिकाणी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाने माझ्या पामराच्या वाटेला ही सेवा आली हे माझं परम भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेलागी
देवीच्या लागलो निज चरण प्राप्त प्रसंगी सेवे करता घेतलेला भंग पंढरपूर निवासी नामदेव महाराज देवाचे लाडके भक्त अत्यंत ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे असे नामदेव महाराज आणि त्या नामदेव महाराजांच्या घरामध्ये दास्तित्व करणाऱ्या जनाबाई महाराज त्या जनाबाई महाराजांचा असा सुंदर अभंग या सेवेकरता घेतलेला आहे महाराज विठाला विठाला कोण जनाबाई जिचा अवतार कार्य मोठा आहे तिचं बोलणं मोठं आहे तिची निष्ठा मोठी तिचा भाव मोठा आहे ती जनाबाई आणि त्या जनाबाईने या अभंगातून भगवान परमात्म्याला आई म्हणावं कोण आई ये ग विठाबाई माझी पंढरीची आई आई का म्हटलं आता आपण या ठिकाणी कीर्तन श्रवण करतोय तुम्ही ऐकायला बसलात भाग्यवान आहेत आईच्या दरबारात बसलात तुम्ही ही कोण आहे कोणती आई भटाई भाग्यवंत महाभक्त आहेत तुम्ही की तुमची कुलस्वामिनी भटाई देवी आहे भाग्यवान आहे तुम्ही की देवीच्या दारात बसून कीर्तन श्रवण करतात काही पुण्य आहे तुमचं देवी येते कोणती देवी ही देवी आणि ती देवी मध्ये फरकच नाही कोणती देवी अनंत अवतार घेशी भक्ता कारणे अनंत अवतार घेणारी आई ही जगदंबा आणि त्या भटाई मातेच्या दरबारामध्ये परमेश्वर स्वरूपिणी महाजगदंबा कोण ही जगदंबा कोण ही शक्ती आई गिरी नंदिनी महामाया विश्व कुटुंबिनी त्या देवीची किती नाव आहेत मोजा शैलपुत्रा चामुंडावरायणी दाक्षायणी कालरात्री महामाया ब्रह्मपुत्री चामुंडा चंद्रघंटा कृष्ण मांडा कामाख्या तारा शिवा शक्ती धात्री महामाया नाव आहे देवीचे की आपण सकाळी 11 वाजेपर्यंत नाही सकाळच्या 4 वाजेपर्यंत देवीचे नाव सरणार नाही देवी भागवतामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुक्यामध्ये जास्ती देवी आहेत कोणती कोणती देवी धनाई पुनाई नागाई खेड कोचराई भटाई या भागातल्या देव्या या भागात जास्ती देवी काय माहितीये का या भागामध्ये डोंगर जास्ती आहेत आणि त्या डोंगर माथ्यावरच तिचं स्थान आहे असं का डोंगरात देवी राहते याचं पण कारण आहे भटाई देवी जवळ 2 गोटे ते 2 गोटीपूर्वी अजून एक गोटा होता जिथं पायविहीर राहते तिथे एक गोटा राहतो इथं पायवीर होती का आहे विठाला विठाला जिथं जिथं देवीचं मंदिर तिथं तिथं तिचा रक्षक असतो आणि त्या रक्षकाचं नाव भैरव असतं देवीच्या मंदिराजवळ भैरव असल्याशिवाय देवी राहतच नाही तो गुप्त रूपानं भैरव सेवा करतो
आणि अशा या जगदंबेच्या दारामध्ये जनाबाईच्या अभंग सेवेकरता घेतला आणि त्या देवीचं नाव आहे विठाबाई. कोणती विठाबाई? तू विठावर सकये बाई करी कृपा, तू विठावर सकये बाई करी कृपा, तू विठ्ठल सकळे बाई करी कृपा, तू विठ्ठल सकळे बाई करी कृपा. सावळी अक्काबाई करी कृपा, तू सावळी अक्काबाई करी कृपा, तू सावळ्या बाबाई करी कृपा, तू सावळ्या बाबाई करी कृपा. करी कृपा, करी कृपा, करी कृपा, 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 करी कृपा, करी कृपा, कृपा करी कृपा. सावळी अक्काबाई करी कृपा, तू सावळी अक्काबाई करी कृपा. तू सावळ्या बाबाई करी कृपा, तू सावळ्या बाबाई करी कृपा. ती विटेवरची सखाई बहीण ही अंबाबाई, ही वेगळी नाहीये. आता तीर्थक्षेत्रावर म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी विचार करूनच बोलावं लागते. हे तीर्थक्षेत्र आहे आणि तीर्थक्षेत्रावर सांगत असताना अतिशय गोड सांगावं लागतं. गोड सांगावं लागतं म्हणजे जे खरं आहे ते सांगावं लागतं. काही बुट्टेपणा चालत नाही. लोकेशनं म्हणणं आहे सुरुवातलेच रवी किरण बन जा, तसं चालत नाही. विठाला विठाला गावराणी माल लोकांना पचत नाही महाराज. गावराणी तूपना दुकान मा गर्दी मात नाही. मास का पाव वडापाव देखा तुम्ही, रसा वडापाव देखा, है गर्दी. तो म्हणे माले, तो म्हणे माले, रसा वडा, पाव वडा, हो वडा, दडाना गोडा, तपकीर वडा. खरं चालत नाही समाजाला. खरं खोटं पाहिजे खोटं. गावराणी तूप विकणारी बाई 10-15 गावड्या बांधत, तिले चारा टाकस, मग ते दूध निघत, मग ते दूध जमा करत, मग ते दूध गरम करत, गरम करीसन लोणी काढत, लोणी काढीसन तपाडस, मग दही दूध करत, मग ते तूप काढत, ते तूप काय तयार करीसन मटकामा भरत, डोकावर धरत, डोकावर धरीसन इकाले निघस, इकाले निघसन पहिली गली, दुसरी गली, तिसरी गली, चौथी गली, मग एक दल्ली बलास. वा बाई तूप शे का? मग तूप शे ना. काय भाव आहे? 1000 रुपये किलो. लेना होत पण थोडाच दखाड, असं दखा चाटी दखाती. गावराणी आहे तरी बी कितली परीक्षा आहे. गावराणीनी परीक्षा आहे महाराज, सत्यानी परीक्षा आहे. काही लोक कीर्तन भजन काय माहित नाही. एक गावले कीर्तन होतं, म्हणती बाई चालवा कीर्तन दखाले चालवा. कीर्तन दखतस का ऐकतस समजेल नाही आचू काही. हा दखाना बाबा नाही, हा ऐकाना बाबा आहे. काही लोक काही लेन देन. विठाला विठाला कीर्तन हे देखणं असावं का ऐकणं असावं. श्रवणाच्या मिसे येवणी बैसावे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. यार यार लहान थोर, यारे यारे लाला थोर, यारे यारे लाला थोर, यादी भलती नारी नर, यादी भलती नारी नर, यादी भलती नारी नर. नारी नर करावी नर चिंता करणे बहु, करणे बहु नरले चिंता करणे बहुराज. विचार नरले चिंता करणे बहु, नरले चिंता करणे बहु, नरले चिंता बहु. या इकडे सकडासी येथे. इकडे या, कुठे या. ती अंबाबाई बघा. कोणती अंबाबाई? माझी कुडीची कुडदेवी, माझी कुडीची कुडदेवी.
लागोणी देवी आहे. कोणती देवी? सत्वारा पाव घे मला बाबाडी आई डोळग्यावाई तुला. सत्वारा पाव घे मला बाबाडी आई डोळग्यावाई तुला. सत्वर भावे मला भवानी डोळगे वाई तुला. सत्वर भावे मला भवानी डोळगे वाई तुला. रोडगे वाई तुला भवानी रोडगे वाई तुला. सत्वर भावे मला भवानी डोळगे वाई तुला. कोड भाषा आणि नाथ महाराजांचे काही अभंग आहेत ते बऱ्याच लोकांना उमजत नाही. नात्या घरची उलटी कुण घ्यावा जाणून. नात्या घरची उलटी कुण घ्यावा जाणून. नाता करती उलटी पूर्ण गावा जाणून. नाता करती उलटी पूर्ण गावा जाणून. घागरा बाहेर पाणी. आता घागरा बाहेर पाणी. घ्यावा जाणून. नाना घरची उलटी कुण घ्यावा जाणून. नाता करती उलटी पूर्ण गावा जाणून. नाता करती उलटी पूर्ण गावा जाणून. ती अंबाबाई आहे. स्वरूप सुंदर अंबाबाई आहे. बरं मला सांगा, ही अंबाबाई आहे, हिला आई म्हणतात. ही पावणारी आहे, मनोरथ पूर्ण करणारी आहे, अनेक लोकांची कुलस्वामिनी आहे, अनेक भक्तांची कुलस्वामिनी आहे. कोण? ही आई बटाई माता, बदाने परिवार, बरेच कुळ आहेत. त्या बऱ्याच कुलस्वामिनी देवी माता कुलाचार करतात. महाग महिन्यामध्ये आरती लावतात, नमस्कार करतात. कुणाच्या पूर्णाच्या आरत्या असतात, कुणाच्या 20व्याच्या आरत्या असतात. पण पवित्र अंतकरणाची ही देवी म्हणजे डाळ भात आणि बट्टीचा नैवेद्य या देवीला आहे. अंतकरणाने पवित्र, हिच्याकडे मास चालत नाही. शुद्ध अंतकरणाची शुद्ध चेतना देणारी आई बटाई मातेचा उत्सव तुम्ही करतात. तुम्ही भाग्यवान आहेत, तुम्ही भाग्यवान. काही लोकांना कुळदेवता सुद्धा माहिती नाही. काय तुमने कुळदेवता कोणती आम्हाला माहिती नाही हो. तुम्ही मरी जा. माहिती नाही करंटा तुले. दरवर्षाला 20-20 बिघा 5-5 बिघा जमीन विकतलीस तू आणि कुळदेवता माहिती नाही. सावधान. कुलदेवता माहिती पाहिजे, कुळदेवतेचे पूजन झालं पाहिजे. काही लोकांना आडनाव सुद्धा सांगता येत नाही, गोत्र सुद्धा माहित नाही काही लोकांना. आपण त्यांना गोत्र विचार, तुमचं आडनाव काय हो, तुमचं गोत्र काय हो? आम्ही का, आम्ही भोसले. भोसले नको सांगू, करंटा. गोत्र सांग, गोत्र. काही लोकांना पूजा बी करता येत नाही. बरं, देवपूजा, गोत्र माहिती नाही, देवपूजा माहिती नाही. मी ब्राह्मणाचं काम करतो दिवसा आणि रात्री हरिभक्त पारायण आहे. दिवसा पूजा करतो मी, नवचंडी होम वगैरे अनेक पूजा करतो. एका सराकडे माझी पूजा होती, त्या सरांना 75,000 रुपये पगार होता. दोघं नवरा बायको पूजेला बसले. ते बसून जा ना काका, बस बसा, मी एकटा उभा आहे ना, तुम्ही बटा. विठाला विठाला. 70-75,000 पगार त्या सरांना. त्या सरांच्या घरी वास्तू शांती. त्या सरांना सांगितलं मी, म्हटलं म्हणा आत्मन प्राणक्त स्फुतिस्फूर्ती कल्याणार्थाय वास्तु देवता शांती करता पूजनम अहम करीशे. लावा डोळ्याला पाणी. त्यांना डोळ्या सोडद्यात नाही म्हणून डोळ्यातले पाणी येतो. पूजा सुद्धा जमत नाही काही लोकले. पूजा जमण्याकरता अट्टहासाने आत्मसमर्पण भावाने ताडमाडीने नामदेव महाराजांच्या कुटुंबामध्ये नित्य नेम पूजा पाहावी.
नामदेव महाराजांनी नैवेद्य द्यावा. नामदेव महाराजांनी देवाला दूध पाजावं. दूध पिया मोरे गोविंद लाला, दूध पिया मोरे गोविंद लाला. दूध पिया मोरे गोविंद लाला, दूध पिया मोरे गोपाल लाला. टाळी वाजवा तुम्ही, नुसतं बसले तुम्ही. टाळी वाजवा, टाळी. करा भजना कपिला गाई. टाळी, टाळी, जो टाळी वाजवा नाही. केले कीर्तनकार बाबांनी शपथ. बाबा काही काम आहे ना, तुमनं चांगलं करिल्या. दूध पिया मोरे गोविंद लाला, दूध पिया मोरे गोपाल लाला. दूध पिया मोरे गोविंद लाला, दूध पिया मोरे गोपाल लाला. दुधाच्या भरल्या, सोन्याच्या गाडवा, दुधाच्या भरल्या. सोने का गडा, दूध ने भरे, पियो लाला गेलो. पिया, 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 पिया. दूध पियो 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 पियो, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. एवढा सर्व पूजा पाठ पाहणारी जन्याबाई नामदेव महाराजांच्या घरात. आणि त्या जन्याबाईने सांगावं की नामदेव महाराज, जी विटेवर उभी आहे ती कोण कोण आहे. म्हणे बाई, जन्याबाई तुला माहिती नाही. म्हणे माहिती करण्याकरता तुम्हाला विचारलं महाराज. सांगा, काही गोष्टी माहिती नसतील ना, विचारून घ्यावा साधू संतांना. पण देवाचा परिचय असल्याशिवाय त्या देवाची पूजा सुद्धा करू नये, त्या देवाचं व्रत वैकल्य सुद्धा करू नये, शास्त्र सांगते. इथं एवढा 8 तास आणि ह्या मंडळीने सप्ताह उभा केला. काय कारण असेल बरं? पठाई देवीच्या मंदिरावर सप्ताह आरंभ केला, सुरू केला. पहिला दिवस आहे विठाला विठाला. हा कार्यक्रम कशासाठी केला? बोलत राहा. त्यातले काही उद्योग नाही, तुमले काही काम नाही म्हणून का? कामामध्ये काम, परमार्थ चांगला आहे महाराज, गोड आहे. मग देवाचं ज्ञान आहे, कुलदेवतेची कृपा व्हावी, आईची कृपा तुमच्यावर व्हावी म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी. बऱ्याच लोकांना देवधर्म सांडी पडेले सगळं. काहीच देव नको, धर्म नको, पूजा नको, सगळा नको, सोयरा नको. तुम्ही भजनामध्ये आलेत, कीर्तनामध्ये येऊन बसलेत ना, तुम्ही भाग्यवान आहे. गावराणी अस्सल परमार्थ जोग महाराजांच्या संस्थेतून आलेली महाराज मंडळी या ठिकाणी आहे. वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा. आणि हा वैष्णवांचा माल तुमच्या पुढे परमार्थ सांगतोय. भाग्यवान आहेत तुम्ही बदानी गावचे लोक, आईच्या दरबारात कीर्तन श्रवण करत आहेत. आज कुठला दिवस आहे माहिती आहे का? भाग्यवान दिवस. भाग्यवान दिवस म्हणजे पुण्यतिथी करण्याकरता वारकऱ्यांसाठी दुःखाचा दिवस आहे की ज्ञानाचा प्रकाश देणारा योगी महात्मा जोग महाराज यांची आज काय आहे? पुण्यतिथी. आणि त्या पुण्यतिथीच्या जोरावर इथं सप्ताह आहे. गेले दिगंबर, गेले दिगंबर, ईश्वर विभूती. गेले दिगंबर, ईश्वर विभूती. गेले दिगंबर, ईश्वर विभूती. गेले दिगंबर, ईश्वर विभूती. दिगंबर, ईश्वर
ईश्वर विभूते हे दिगंबर ईश्वर विभूते राहिल्या कीर्ती जगमाजी राहिल्या कीर्ती जगमाजी राहिल्या कीर्ती जगमाजी राहिल्या कीर्ती जगमाजी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या तारे वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या तारे वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या तारे वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या तारे गेले दिगंबर ईश्वर विभूती. ज्या जोग महाराजांच्या संस्थेतून हजारो विद्यार्थी आज कान्याकोपऱ्यात फेटा बांधून जे भगवान परमात्म्याचं चिंतन करतात ना, यावर अथांग अशी कृपा असेल तर सद्गुरू जोग महाराज संस्थेची आहे. इवले से रूप लाविले धारी त्याचा वेलो गेला गगनावरी. आज हा तो वेल गगनाला गेला. कान्याकोपऱ्यात कीर्तनकार मंडळी सेवा करते. याचं सर्वस्व जातं सद्गुरू जोग महाराजांच्या पायावर. भाग्यवान आहेत तुम्ही की आज सद्गुरू जोग महाराजांच्या या पुण्यतिथी निमित्ताने का पंचदिवसीय सप्ताह या ठिकाणी आरंभ केला. जे वैकुंठाहून आलेले संत आहेत, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. जन्याबाई सांगतात महाराज, असले किती दिवसापासून आहे? अनंत दिवसापासून आहे. कोणती बाई? युग झाली 28 युग झाली 28 हो युग झाले 28 युग झाले 28 युग झाली 28 युग झाली 28 मनसी बाईच अजून मनसी बाईच युग झाली 28 28 युगांपासून ती आई आहे. आणि ती कोण? ज्याचा अखंड तिन्ही लोकांमध्ये त्या बाईचा जय जयकार आहे. म्हणे एवढा जय जयकार आहे तुझ्या बाईचा? म्हणे हो. कोणती बाई आहे? उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्ण बाई माऊलीचा हो. तिचा उदोकार करणारे भक्त आहेत. आणि अस्सल असणारी अंबाबाई
जसं गावराणी तुपाचं उदाहरण तुम्हाला दिलं, 28 युगांपासून माझी आई विटेवर उभी आहे आणि त्या बाईला माझ्या अंतःकरणामध्ये बोलवलंय. ती देवी जोपर्यंत माझ्या हृदयामध्ये प्रविष्ट होत नाही तोपर्यंत माझी भक्ती फलद्रूप होणार नाही. जन्याबाई सांगते, ये ना, तू पंढरीची आई आहेस, माझ्या अंतःकरणामध्ये तुला यावं लागेल. बोलवतात जन्याबाई. अभंगाचं पहिलं चरण आहे. एग एग विठाबाई, एग एग विठाबाई, एक विठाबाई, एक विठाबाई. माझे पंढरीची आई, माझे पंढरीची आई, भीमाने चंद्रभागा, भीमाने चंद्रभागा. माझे पंढरीची आई, माझे पंढरीची आई, भीमाने चंद्रभागा, भीमाने चंद्रभागा. एग एग विठाबाई, एग एग विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई. माझे पंढरीची आई, माझे पंढरीची आई, माझे पंढरीची आई, माझे पंढरीची आई. भीमाने चंद्रभागा, भीमाने चंद्रभागा. भीमाने चंद्रभागा, भीमाने चंद्रभागा. ये ग ये ग विठाबाई, माझी पंढरीची आई. पंढरीची आई बी का म्हणतात त्या देवीला? आपण सहज आपल्या एखाद्या लेकरूला व म्हणे माय, लेकरू संध्याकाळी आलं असं वट्यावर लेकरूला म्हणतो, व म्हणे माय, व म्हण बाप. पोरगा तुमचा मुलगा आहे, तुम्ही काय म्हणता त्याला? व म्हणा बाप. तुम्हाला बाप आहे का तो? एवढंसं पोरगा येते, काय म्हणतो तुम्ही त्या? असं ऊन ते खेत खेत, चाले 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 म्हणा बाप, आजा, आजा. धरतो ना बापले कड्यावर. बाप आहे का तो? त्याला काय म्हणतात? का बरं बाप म्हणतात बरं त्याला? बोला ना. आई कुणाला म्हणतात? आई. आईचे प्रकार वेगळे आहेत, बाईचे प्रकार वेगळे आहेत. काही लोकांना कुठे काय समजावं कुठे काय समजावं हे समजत नाही. ती आई आहे. ये ग ये ग विठाबाई. विठाबाई का म्हटलं तिला? अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. विठाबाई का म्हटलं तिला? ती बाई पातळ नेसून बाळणपण करायला गेली. विठाबाई कोणता असा देव आहे की तो भक्ताची बायको बनायला तयार आहे? विठाबाई. कोणता असा देव आहे बायको बनायला तयार आहे? कोणता असा देव आहे की तो विटाळ मध्ये हात घालतो? कोणता असा देव आहे की तो तुमच्या घरकाम करतो? कोणता असा देव आहे की गुरं ढोरं वडतो? कोणता असा देव आहे निंदायला येतो? कोणता असा देव आहे सगळे काम करतो? ती विठाबाई आहे. विठाबाई समजण्याकरता ज्ञान पाहिजे. विठाबाई समजण्याकरता प्रेम पाहिजे. प्रेम होतं कुणाकडे? नामदेव महाराजांकडे. आणि नामदेव महाराजांच्या घरी दासी कोण होता? जन्याबाई. जन्याबाई कुठल्या जातीची होती सांगता येईल? तुम्ही बोलतात नाही का? तोंड जोडली का मी? सोपं विचारतो मी, सोपं सोपं सांगा. ते पहिले जीव जास का श्वास? देवाचा परिचय शिवाय भक्ती नाहीये. ही देवी अंबाबाई. पहिले जीव जातो का श्वास? बोला ताई माई अक्का. सोपं शेही सोपं. मरताना जीव जातो का श्वास? काय जातो? श्वास. आणि जीव राही जात.
भाग्यवान गाव आधी कमी राहिले. श्वास असन जीव राहायचाच म्हणे. चांगलं गाव आहे तुमनं. ऐका ना. भक्ती विना पशु कशासी वाढला. पशु कशासी जीव जातो का श्वास सोपा आहे का. माणूस शेवटला टाइमले मरण टाइमले असं पडेलच खाटवर. खाटवर असा आडा पण ना काही एक दल्ली अशी खाटी टेक बाबू मला वय काय काय. हा वय केली रे. हाय माधुरी दीक्षितचे. काय वय खेळतो. ओळखल्याशिवाय काहीच गोष्टी कळत नाही. ऐका. देवाला ओळखायला पाहिजे का भगवान परमात्म्याचा परिचय असल्याशिवाय भक्ती करू नये. परिचय आहे म्हणून जनाबाई म्हणते ए बाई तू माझी आई आहे. तू स्वरूप सुंदर आहे. जेव्हा न होते चराचर तेव्हा होते पंढरपूर. ही जी भटाई आहे ही शक्ती आहे. ही शक्ती भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा म्हणजे माझी विठाबाई आहे. माझा पांडुरंग आहे. आणि हा पांडुरंगाच्या पायाजवळ अखंड स्वरूप सुंदर परमात्म्याची कृपा राहण्याकरता समजण्याकरता जनाबाई सुडावर जाते. आणि सुडाच्या समोर म्हणते बाई मला कुणाचीच गरज नाही. माझ्या मागे देव आहे. देव उभा उगवी कोळे संकट. कुठे चढवताय जनाबाईला. सुडावर फाशीवर. तरी सुद्धा संकट नाही. प्रेमाने शिव्या देणारी एकनिष्ठ भक्त आत्मसमर्पण भावाने जनाबाई. कोण जनाबाई. आपली सारखी जनाबाई नाही. आपण सासून वागतात नाही सासरा वागतात नाही. जेवढा तांब्या ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. सेवा भाव नाही. सासून सेवा चाकरी करा नाही. ओम नमः शिवाय एवढा तांब्या ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय एवढा साफ फेकाल पाहते. ओम नमः शिवाय नाही फुस डांगे डांगर कथा ना ओम नमः शिवाय. अशातली जनाबाई नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. कोण बोलणार आहे असं. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाताडीला हा संसार खेळा शुरमीचा मार. जनाबाई बोलतात गोड. जनाबाई सांगतात ती देवी ज्या देवीच्या चरणावर अखंड ब्रह्मांडातले सर्व तीर्थ पुनीत होण्याकरता येतात. मध्यान काळमध्ये ज्या ठिकाणी चंद्रभागा आहे लोहदंड तीर्थ आहे. त्या लोहदंड तीर्थाची माझी विठाबाई अनेक जीवांचा उद्धार करणारी. जिच्या पायाजवळ भीमाय चंद्रभागाय आणि अखंड तिचा वास त्या ठिकाणी आहे. अभंगाचं भाव सांगते. कोणती जनाबाई. जी जनाबाई जात सिद्ध करत नाही पण आपली परीक्षा सिद्ध करते. गौरीतून विठ्ठल नाव येतो. कशातून आवाज येतो. गौऱ्यातून. गौऱ्या कशा नाहीत. हाय तर माहिती होईन तुमले. गौऱ्या कशा नाहीत. सोनान्या गौऱ्या माहित नाहीत का तुमले. शेन्या गौऱ्या बोल राण्या काय विठ्ठल काही ना गौऱ्या मसान काही मजा नाही घ्या तरी माहिती नाही काय. विठ्ठल जडी स्थळी रीता ठाव नाही. कोणती जनाबाई. नामदेव महाराजांना अभंग सांगणारी आणि बोलणारी. एकही शब्द चुकणार नाही ती जनाबाई. आत्मसमर्पण भावाची भिक्षा देणारी.
जन्याबाई. काशीच्या कबीरानं नाव ऐकून यावं, ती जन्याबाई. तिने देवाला म्हणावं, ये ग विठाबाई, माझी पंढरीची आई. तू पंढरीची आई आहे आणि या पंढरीच्या आईच्या चरणामध्ये जी ताकद आहे, या त्रिभुवनात कुठल्या देवात ताकद नाही. ती माझी आई सत्वर पुण्यकर्म प्रगट करणारी आई आहे. ह्या आईने कृपा जर केली तर मेलेला मनुष्य जागेवर उठून उभा राहतो. ह्या आईच्या चरणाजवळ नाना प्रकारच्या सिद्ध्या आहेत. जनाबाई आपल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये भाव सांगतात. भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, विठाबाई, माझी पंढरीची आई, भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा. आता अनेक साधू संत कुंभमेळ्याला गेलेत. तुमच्या इथून कोण गेले कुंभमेळ्याला? वरबोट करा. एक गाडी गेली इथून कुंभमेळ्याला गेले ना, एक गाडी. आता तुम्हाला कुंभमेळ्याला जाता आलं नाही, मग तुम्ही काय करावं हे सुद्धा विठाबाई सिद्ध करून देते. कुठे स्वदिशी रामेश्वर, कुठे स्वदिशी काशी, हृदयातील भगवंत हृदयात उपवासी. कोणाकोणाकडे गाय आहे? वरबोट करा. गाय गाय ज्याच्याकडे वरबोट करा ना. जसं काय मी 500 रुपये लिहिलं नो. गौ माता, फक्त गाईला पुढे चालू द्या आणि तिच्या मागे जो फफुटा उडेल, फफुटा गाई चालताना जो फफुटा एखाद्या माणसाच्या अंगावर आला आणि तो फफुटा त्याच्या अंगावर लागला, त्या माणसाने जर घरी येऊन स्नान केलं तर त्याला कुंभमेळ्याचं पुण्य प्राप्त होतं. मग काय पाळली पाहिजे? गाय. गाय माय पवित्र आहे. ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. पण गाय काय लगून पाहिजे लोक दद लगून ती दूध बदा बदा देत जाय. आमनी गाय माय दूध सर ना जाय माय, कथी बी जाय माय. तसं करू नये बरं. लोक मतलबी आहेत. दूध द्यायचं तर कोण आमने गाय, आमने गायले टेप, आमने गायले असं दूध सर नका. माणसाने आत्मसमर्पण भावाने सेवा करा. भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा.
जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. पुनीत, पुण्यवान, पवित्र. चंद्रभागेमध्ये स्नान करणारे लोक पवित्र का पुण्यवान का? चंद्रभागेत स्नान हिऱ्या मोत्याचे दान. हिऱ्या मोत्याचं दान आहे. अशी असणारी ईश्वरी शक्ती, तिचं नाव पांडुरंग. आणि तो भगवान परमात्मा स्वरूप सुंदर असणारा उभा भाविकासाठी ती भटाई. भटाई देवीचा अवतार कार्य. जेवढेही देवे आहेत या सृष्टीवर, जेवढ्या देवे आहेत तेवढ्या देव्या माझ्या विठाबाईचा अवतार कार्य आहे, माझ्या पांडुरंगाचा अवतार कार्य आहे. तुकाराम महाराज सांगतात, जिथे विठूचे राऊळ ही विठाबाई, तिथे तुकयाचा गोंधळ, तिथे तुकयाचा गोंधळ, तिथे तुकयाचा गोंधळ. तिथे तुकयाचा गोंधळ. आत्मसमर्पण भावाने आम्ही गोंधळ घातला. गोंधळ घातल्याकरता आत्मसमर्पण भावाने शरण गेलं पाहिजे. शरण गेल्या जनाबाई म्हणतात विठाबाईला, आणि भगवान परमात्म्याने म्हणावं माझ्या जनीला नाही कोणी, देव करे वेणी फणी, देव करावे फणी. भगवान परमात्म्याने वेणी फणी करावी महाराज. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आणि माझ्या जनाबाईने देवाला आपल्या मांडीवर झोपवावं, मांडीवर देवाने झोपवावं. अनमोल किमतीचा पितांबर जनाबाईकडे विसरून जावं देवानं. तो देव या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडणी संत सदनी राहिला. जनाबाईकडे राहावं त्यांना. रेशमच्या गादीवर झोप लागली नाही त्यांना बडव्यांकडे. जनाबाईच्या गोपाळपुऱ्याला आला देव. ती बाई जिनं आईसारखं प्रेम करलं ती आई, जिनं बापाचं प्रेम दिलं ती बाई. जनाबाई सांगतात मला कोणीच नाहीये, पंढरपूरचा भगवान परमात्मा माझा सर्वस्व आहे. त्याच्या वाचून माझ्या जीवनातलं कुठलंही पान हालत नाही असा तो समर्थ आहे, त्रिभुवनाचा दाता आहे. म्हणून हे जे संपूर्ण माझं आयुष्य आहे मी त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये घालणार आहे. म्हणे हो. गडावर जाणारे लोक त्या देवीला विनंती करतात. सप्तशृंगी मातेला पायी जाणाऱ्या लोकांना सांगतो मी, देवीनं गड उन्हा आनंद होतो. पहिली पायरीपासूनच आनंद होतो त्यांना. त्या देवीचं नाव घेतलं की ते एवढे थकलेले लोक असे चालतात गडावर जसं घरून आत्ता आले. कारण काय, महिना महिना चालून वारकरी पंढरपूरला दाखल झाले आणि देवाला पाहिलं. किती पाहता लोक देवाला? देवाच्या मंदिरात किती थांबचं माणूस? 2 तास, 1 तास, अर्धा तास, किती
2-4 सेकंद थांबतं. 2-4 सेकंदामध्ये माणसानं त्या देवाला पाहिलं, त्या विठाबाईला पाहिलं. भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. मला सांगा, 1 सेकंद 2 सेकंदामध्ये पाहणारा माणूस आणि जनाबाई भगवान परमात्म्याला आपल्या मांडीवर झोपवते. मला सांगा, सर्व सुखी कोण आहे? देव काही सोपी गोष्ट नाहीये. गया मातुळशी माळ घालले तर माणूस भक्तिवान नाही बनत. त्याच्याकरता माणसाचं मन पवित्र लागतं. तुम्ही इतकल्लं पाणी महादेवला घालच्यात ना, काही काम ना पाणी नाही. ते 4 महिना जाईन दल्ली बिगर अंगतोंड आण बसेले. ती दल्ली म्हणून डोकार फान टाका फाल कोणी न. आणि आयबीन त्या महादेवला पान टाकोनी असं म्हणा मत नाही. इथं बसलेल्या माता पित्यांना हा जोड विनंती आहे. मना सासराले आंघोळ घालाशे, सासूना अंग धुवाशे, मला करमत नाही अशा सुनबाईनी वर बोट करो. करावर बोट. लाडक्या बहिणी येत ना तुम्ही, दर महिन्याला 1,500 आखू 1,500 तुमले. अशा भाया महादेव मंदिर में जयनाथ महाराज 5 वाजता महादेव मनगली में एक बाई सासू नको, सासरा नको, एवढा तांबे आहे ते बा. आणि मी ध्यान बरं का, बरं भाऊ. दल्ला नको, दल्ली नको, वावरे आखा, दल्ली नाका, ननी नाका, सोना आखा. दल्ली नको, दल्ला नको. उसा डोंगा परी रसा नया डोंगा, काय फुलला शिवराली या रंगा, काय फुलला शिवराली या रंगा, काय फुलला शिवराली या रंगा. वरच्या रंगाला बोलू नका. भक्ती करा, जनाबाई सारखी भक्ती करा. का हो जनाबाई? आत्मनिर्भयपणाने सांगता म्हणे. हो, आत्मनिर्भयपणाने सांगता. ज्याला एकदाचा तो सापडला, धरीला पंढरीचा चोरा, 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 धरीला पंढरीचा चोरा. धरीला पंढरीचा चोरा, गळा बांधून या चोरा, धरीला 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 धरीला, धरीला पंढरीचा चोरा, धरीला पंढरीचा चोरा, पंढरीचा चोरा, धरीला पंढरीचा चोरा. त्या देवाला धरण्याकरता आत्मसमर्पणाचा भाव लागतो. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. मग कहा महाराज, आत्मभावाने समर्पण. व तुम्हाला एकादशी धरता येत नाही. काही लोक एकादशी धरता येत नाही. एकदा एकादशी लांब नाही मिळता कुणी. ती म्हणे बाबा मी येस पण तुम्हाला मिळतात 3 अंडर होतात तिले. 15-20 हजार रुपये इथला काजू, इथला बदाम, एवढं मोठं घसडं. तीन काजू बदाम होता, 3 घसडं वागणं पडे मला. खाल बी भेटत ना. मग 3 जमाना मग एकादशी धरेल नाही. रामपाटा मग एकादशी दिन उठणी उनी बाबा मुद वो मन मला भूक लाग गई. रामपाटा मग अर्धा किलो ना 3 छपरचंद खाई गई. कुठरू 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 अगो थोडा टाइम हो गया. 10-10:30 उनी म्हणे बाबा मुद वो मन मालकन भूक लाग गई. कुठरू 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 3 पेरू खाई. मी म्हणते आते काही यावं नाही. अगो थोडा टाइम हो गया. बाबा मुद वो मालकन भूक लाग गई. कुठरू 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 कुठरू
किलोभर शेंगा खाईल. मी म्हणतो आता काही यावं नाही संध्याकाळला. अको उन्ही 7 वाजता बाबा मध्ये वो मालकानं भूक लागली. 2 ताटल्या बगर खाई गई. 1 वाटीभर आमटी पी गई. मी म्हणतो हाते काही यावं नाही भाऊ उन्ही भाऊ अको 10 वाजता बाबा मध्ये वो मालकानं भूक लागली. इथला इथं बटाटा खाई गई. इथला शेंगदाणा खाई गई. अगो नाही भाऊ बाबा 11 वाजता म्हणतो वो मन पोट करी कुटू कुटू कर तर मरी जायला पाहिजे तू खाई राहिनी का वाण्यानं बिल वाढाय राहिनी. काही लोकांना एकादशी धरता येत तिथं देव आहे देव. एकादशी बिकादशी काहीच लोक काहीच नाही. काही लोक ना कर मग एक जण एकादशी धरस आणि दुसरा भाऊ काला मला माने घरी राहत नाही म्हणावा आम्ही बघे राहत नाही मजाल पाय तू. एकादशी धरत नाही कारण एकादशी महान व्रत आहे. व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी. जो एकादशी धरत नाही त्याला वैकुंठ लोकामध्ये लवकरात लवकर प्राप्ती नाही महाराज. एकादशी ज्याला जमत नाही त्याला देव जमेल का. काही लोकांचं शेजाऱ्यासही जमत नाही. वावरना शेजारी संगी जमत नाही. गल्लीमा झुलू झुलू वावरमा झुलू झुलू खयामा झुलू झुलू मयामा झुलू झुलू मरी जाशी ना झुलू झुलू. माणसाने गोड बोललं पाहिजे. त्या जनाबाईने भगवान परमात्म्याला सांगितलं काही करू नको देवा इतक्या सईतत्वाबाई यावे माझ्या रंगानी नाचावे. रंगानी नाचावे म्हणजे काय. प्रेमाने शुद्ध अंतकरणाने माझ्या हृदयामध्ये वास करा. माझ्या अंतकरणात वास करा. म्हणजे काय जसं मीराबाईला भाव चढला ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. गाडी वाजवा. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हिंदू धर्माच्या या भूमीमध्ये पवित्र देखून पावन तो देश जे जे हरीचे जन्म घेतील त्या भूमीमध्ये राहणारे लोक आपण ज्या भूमीमध्ये आहे ज्या भूमीमध्ये झाशीची राणी ज्या भूमीमध्ये विवेकानंद भगतसिंग राजगुरु शिरीष कुमार ज्या देशामध्ये तुळजापूरची भवानी ज्या देशामध्ये देदोरीचा खंडोबा ज्या देशामध्ये भगवान राम ज्या देशामध्ये शबरी माता त्या देशामध्ये आपण जन्माला आलो ना सावधान. आत्मसमर्पण भावाने त्या देवीला विनंती करते ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मीरा हो गई वो दो गाली 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 वो दो गाली 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 गाली. ओ तो गली 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 ओ तो गली 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 गली. हरी गुण गारे 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 गारे. ऐसी 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 लागी लगन मीरा हो गई मगन. ऐसे लागी लगन मीरा हो गई मगन. ऐसे लागी लगन मीरा हो गई मगन. कल्याण करणारी मीराबाईचा भाव जसा जागृत झाला रंग पाहिजे महाराज.
जीवनामध्ये रंग आला पाहिजे. नुसतं जीवन जगू नका. मरताना माणसांना येत नाही. विठाबाईची अखंड सेवा करणारी एकमेव जन्याबाई देवाला सांगते, इतक्या सहितत्वा यावे माझ्या रंगणी नाचावे. माझ्या रंगणात नाचण्याकरता या. नाचायचं ना, कर भजन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, जनाबाई सांगतात, देवा इतक्या सहित ये, म्हणजे केवढ्या सहित ये की देवा, जोपर्यंत तू मागे पुढे उभा राहणार आहेस तोपर्यंत माझं जीवन सर्वस्व द्यायच. अंतःकरणाहून सेवा करणारा देव. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वयनी उघडादार हाक मारी. जन्याबाईचं डोकं घालावं, जन्याबाईच्या डोक्याला फूल लावावं, जन्याबाईला स्नान घालावं, असा उदार अंतःकरणाची विठाबाई. ये ग विठाबाई माझी पंढरीची आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. इतक्या सहितत्वाबा यावे माझ्या रंगणी नाचावे. ये नाच. नाचल्यानंतर संतुष्टी प्राप्त होईल, संतुष्ट होईल. त्याचा अनुभव जगाला मी सांगेल आणि जगाला सांगण्याकरता मला काही गोष्टी उरतील. असा रंग दाखव की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत विठाबाई नावाचा रंग माझा निघला नको पाहिजे. शेवटचं चरण. माझा रंग तुझे गुणी. गाडी वाजवा.
आत्मसमर्पण भावाने तुम्ही ती ज्योत, भक्तीची ज्ञानाची ज्योत या सप्ताहामध्ये आई बठाईच्या दरबारात जळा. कुठली ज्योत? प्रेमाची ज्योत. जसं आईचं नाव घेतल्यानंतर गडावरच्या लोकांना आत्मसमर्पण भावाने गड चढण्याकरता ताकद येते, तसं भटाई देवीचं नाव घ्या, तुम्हाला सप्ताहाने देव कार्य करण्याकरता ताकद प्राप्त होईल त्या देवीचं नाव. का? जेव्हा ते लोक देवीच्या गडावर जातात ना, जाऊ त्यात चालतच ना, पायरी पायरीले लावा सुमी ज्योत, पायरी पायरीले लावा सुमी ज्योत, तुना गाडाले तुना गाडाले तुना गाडाले येसुनी मायवा मायाबाई, तुना गाडाले येसुनी मायवा मायाबाई. पायरी पायरी लावतो ज्योत, तुना गाडाले तुना गाडाले तुना गाडाले येसुनी मायवा मायाबाई, तुना गाडाले येसुनी मायवा मायाबाई. तुना गाडाले माया तुना गाडाले माया ज्योतला वासू नवासा फेडासू, ज्योतला वासू नवासा फेडासू, तुन दर्शन येसुनी मायवा मायाबाई, तुन दर्शन येसुनी मायवा मायाबाई. कोणी तुना गाडाले माया तुना गाडाले माया फक्त सेवा करा, आई बटायची सेवा करा. कधी कमी जर पडेल तर मग मला सांगा. फक्त प्रेमाची ज्योत लावा. सप्ताह पंचदिवशी आहे. पंचदिवशी सप्ताहामध्ये इथून तिथून नुसतं पाणी मारून टाका, झाडून झुडून चक करा, फुलं रांगोळ्या करा, संतांची सेवा करा, कल्याण होऊन जाईल ह्या गावाचं. हा पंचदिवशी आणि बोलून जाईल. किती वर्ष आहे? दुसरं वर्ष ना. पहिल्या वर्षी किती वर्ष होते? 5 दिवशी. पंचदिवशी नाही, ह्या पंचक्रोशीत सप्ताह राहणार नाही असा एक दिवशी हा सप्ताह होऊन जाईल असं बोलून जातो. माझा शब्द लक्षात ठेवा. या पंचक्रोशीत सप्ताह राहणार नाही असा सप्ताह ह्या देवीच्या दरबाराचा होईल. इथं लोक मावणार नाही, तशी दूरदूरतून लोक बसतील. एवढं मोठं नियोजन होईल. आईची कृपा होणार आहे. पण एक सांगतो, आई परीक्षा घेते. आई परीक्षा घेते. आई माणसं निवडते. नवीन नवीन माझं कार्य उभं राहिलं, कोण कोण बघतं, मदत करतो. आई परीक्षा घेते आणि परीक्षा घेता 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 असं पास करत चालीन. ज्या ज्या घरच्या लोकांची सेवा राहील त्या त्या घरचे लोक कंडक्टर, कोणी इन्स्पेक्टर, कोणी पोलीस, कोणी CRPF, कोणी मास्तर होत जाईल. अशी बटाई देवीची कृपा त्या घरात. नाही जर असं झालं तर मी नावाचा राजेंद्र महाराज ज्योतिषी सांगणार नाही. अशी कृपा होईल. इथे साधू संतांचे फार पाय लागतील, म्हणून मी जास्ती वेळ बोलणार नाही. 9 दिवसापासून 10 दिवसापासून जोग महाराजांचा सप्ताह चालू आहे. आई माताने मला बोलवलं. आई जगदंबीने सांगितलं, महाराज तुम्ही माझ्या दरबारात या. 2 शब्द माझे चिंतन करा. करण्याचा योग आला. निष्ठावंत वारकरी संप्रदायातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्ती पारायण अशोकजी महाराज, हरिभक्ती पारायण आमची माऊली विठू माऊली यांची उपस्थिती, जयेश महाराज, श्रीरामजी महाराज, रोहित महाराज, सुंदर गायक मंडळी, गुरुजनांचा आशीर्वाद आहे. विनेकरी महाराज, अखंड सुंदर असा साऊंड सिस्टीम ज्यांची उपस्थिती आहे. जगद्गुरु साऊंड सर्विस सुलवाडे, गणेश बदाने, चेतन बदाने. तेच नवी 2 हात ना 4 हात होईया. पुढे हा पुढे आको 6 हात, 6 हात ना आको दुसरा डबल 2 हात. वाढतच राहील, येल गगनले जाईल. चिंता करू नका, जोका जोका. काय माय कृपा करी महाराज. ती माय लेकरांना काय देत नाही, फक्त तुम्ही अरे मारा, ये ग ती बाई आहे. आणि ती बाई एकदाची हृदयामध्ये उतरली ना, ती तुम्हाला जमान्यामध्ये कमी पडू देणार नाही.
फक्त भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. एक एक विठाबाई माझी पंढरीची आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. जनाबाई महाराजांच्या अभंगार बोलण्याचा प्रयत्न केला. प्रवास आलो. 9-10 दिवसापासून सप्ताह चालू आहे. हरिभक्तीपारायण मोहन महाराज यांनी फोन केला. दादांची सेवेचा योग घडला. बोलण्याच्या ओघामध्ये एखादी शब्द सुटला असेल बालक म्हणून माफ करा. जे चांगलं असेल ते गुरुजनांचं समजा. ज्यांना एक मुलगा असेल मला दुसरा समजा. ज्यांना दुसरा मुलगा असेल मला तिसरा समजा. जेले आंडर वनारने त्याने मला दत्तक लिहिल्या. पण मन मागे काही कोणी करू नका. झालेली सेवा आई भटाईच्या चरणारविंदी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम. काही सूचना द्यायची आहे बोला. रामकृष्ण.